महाराष्ट्र विवर जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारक असल्यामुळे बऱ्याच पेन्शनधारकांच्या कमेंट्स येत होत्या की EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात या महिन्यामध्ये काय अपडेट आलेले आहेत। तर सांगायचं झालं तर EPS 95 पेन्शनधारकांच्या संदर्भात मागच्या 2 महिन्यांपासून बजेटच्या तोंडावरती बऱ्याच न्यूजपेपरमध्ये मोठमोठे हिंदुस्तान न्यूजपेपर असेल किंवा बऱ्याच मोठमोठ्या चॅनलवरती सुद्धा अपडेट येत आहेत की EPS 95 पेन्शनधारकांच्या ज्या मागण्या आहेत, पेन्शन वाढीच्या असेल किंवा मेडिकल कन्सेशन संदर्भातील असेल, त्या मागण्या बजेटमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशा बऱ्याच न्यूज येत आहेत। या अपडेटमध्ये तथ्य नेमकं किती आहे हे तर आपण पाहणारच आहोत। परंतु माननीय कमांडर अशोक राऊत यांनी परवा एक झूम मीटिंग घेतलेली आहे आणि या झूम मीटिंगमध्ये त्यांनी काय अपडेटबद्दल सांगितलं किंवा पुढचं प्लॅन काय आहे हे काय सांगितलं, याबद्दल काय सांगितलं तेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा येत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। आपल्या चॅनलवरती राईट टाईमला तुम्हाला राईट EPS 95 पेन्शनधारकांची जी खरी अपडेट आहे ती सांगितली जाते। बरेच न्यूज चॅनल असे आहेत की तुमची पेन्शन आता वाढणार मग वाढणार असे अपडेट देत आहेत, परंतु त्याचेच व्ह्यूवर जास्त झालेले आहेत, परंतु खऱ्या काय अपडेट आहेत हे मात्र कोण जाणूनच घेत नाही। आपल्या चॅनलवर प्रत्येक वेळी खरे अपडेट असते। बाकी तुम्ही कमेंट्ससुद्धा वाचू शकता, कारण बऱ्याच कमेंट्सद्वारे बऱ्याच जे पेन्शनधारक आहेत ते सुद्धा सांगत आहेत की ज्या तुमच्या चॅनलवरती अपडेट आहेत त्या आत्तापर्यंतच्या अपडेट सर्व खऱ्या आहेत आणि आपल्या चॅनलवरती आलेल्या अपडेट तितक्याच महत्त्वपूर्ण आणि खऱ्या असतात। ज्या आहे पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे त्या अपडेट खऱ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे केलं जातं। आता बऱ्याच न्यूज पेपरमध्ये किंवा न्यूज चॅनलवरती या अपडेट येत आहे की बजेट 2026, आता बजेट 2026 कधी आहे? 1 फेब्रुवारी 2026ला बजेट हे देशाचं बजेट जाहीर केलं जाणार आहे आणि यामध्ये EPS 95 पेन्शनधारकांचा जो पेन्शनचा मुद्दा आहे, पेन्शन वाढीचा मुद्दा आहे तो घेतला जाऊ शकतो आणि पेन्शन वाढ होऊ शकते असं शक्यता नोंदवलेली आहे। बऱ्याच न्यूजपेपर तुम्ही बघितलं असेल तर पूर्ण होणार हा शब्द कुठेच नाही, शक्यता नोंदवलेली आहे। त्यामुळे अजूनपर्यंत पूर्ण होणार आहे किंवा ही घोषणा होणार आहे असं फिक्स सांगितलेलं नाही। तुम्ही बघितलं असेल हिंदुस्तान हा एक न्यूजपेपर आहे, या न्यूजपेपर्समध्ये सुद्धा ही बातमी दिली होती की जे EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढ आहे ती बजेटमध्ये पूर्ण होऊ शकते असं सांगितलं होतं किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासुद्धा बजेटमध्ये पूर्ण करण्याची शक्यता आहे। आता त्यांनी हा अंदाज वर्तवला कुठून? तर आतापर्यंत मागच्या काही वर्षाच्या, आता 10 ते 11 वर्ष झाली या मागणी चालूच आहे आणि यात सर्वांची तुलना केली असता यावर्षी जरा हा मुद्दा जास्तच उचलून धरलेला आहे। राष्ट्रीय NSCचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत माननीय कमांडर अशोक राऊत यांनी ठिकठिकाणी आंदोलन सुद्धा केलेले आहे। मागचं एक अनब्रेकेबल म्हणजे ब्रेकडाऊन आंदोलन झालं होतं नवी दिल्लीला ऑक्टोबरमध्ये, जे आंदोलन झालं होतं ते मोठं आंदोलन होतं। आतापर्यंतचं जे आंदोलन झाले त्यातील सर्वात मोठं ते आंदोलन झालं होतं किंवा बाकीच्या ज्या किंवा त्यांनी माननीय कमांडर अशोक राऊत यांनी मागच्या महिन्यामध्ये किंवा बाकीचे जे BMS असतील यांनी सुद्धा वित्तमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील यांच्याकडे लेटरसुद्धा लेखी स्वरूपात लेटरसुद्धा दिलेले आहेत। आता या सर्व किंवा तज्ञ जे अभ्यासक असतात की बजेटचा जे अभ्यास करतात की बजेटमध्ये काय होऊ शकतं, कोणाबद्दल निर्णय होऊ शकतात, याचा अभ्यास करणारे जे अभ्यासक थोडक्यात तज्ञ आहेत यांनी सुद्धा हीच शक्यता वर्तवली आहे की या बजेटमध्ये घोषणा ही होऊ शकते, परंतु फिक्स कोणी सांगितलं नाही की घोषणा होणारच आहे, हे मात्र कोणीही फिक्स सांगितलेलं नाही। व त्यामुळे हे जे न्यूजपेपरवरती न्यूज येत आहेत त्या शक्यता वर्तवल्या जात आहेत आणि त्या शक्यता 99% पॉझिटिव्ह असल्याचे माननीय कमांडर अशोक राऊत किंवा बाकीचे जे EPS 95 पेन्शनधारक जे आहेत, जे प्रतिनिधी स्वरूपात काम करत आहेत, राष्ट्रीय समिती तुम्हाला माहीत आहे ती तर जास्त काम करत आहे यावर्षी
EPS 95 पेन्शन वाढीच्या पेन्शन वाढी संदर्भात, परंतु बाकीच्या सुद्धा तज्ज्ञांनी असेल किंवा बाकीचे EPS 95 पेन्शनधारक जे काम करत आहेत, आंदोलन करत आहेत, यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की EPS 95 पेन्शन या बजेटमध्ये वाढू शकते. आता कमांडर अशोक राऊत यांनी जेव्हा काल झूम मीटिंग घेतली तेव्हा त्या झूम मीटिंगमध्ये असं सांगितलं की निवडणुका असतील किंवा बजेट असेल याच्या तोंडावरती अशा बातम्या येतात आणि या बातम्या येतात ते किती पॉझिटिव्ह घ्यायचं किती निगेटिव्ह घ्यायचं हे आपण ठरवायचं आहे. परंतु यावेळी जे बजेट लागणार आहे यामध्ये आपले 100% काम हे होऊ शकतं. त्यांनी सुद्धा असंच सांगितलेलं आहे. परंतु त्यांनी हेही सांगितलेलं आहे की हे न्यूजपेपर किंवा सूत्रांच्या माहितीनुसार दिलेल्या न्यूज ऐकून आपण कुठेही थांबायचं नाही. आपलं आंदोलन आहे ते आपलं आंदोलन चालूच ठेवायचं आहे. माननीय कमांडर अशोक राऊत यांनी झूम मीटिंग घेत बरेच EPS 95 पेन्शनधारक या झूम मीटिंगला कनेक्ट होते, परंतु जे कनेक्ट नव्हते त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ हे अतिशय महत्त्वाचा आहे की तर त्यांनी हे सांगितलं की आपण आपलं आंदोलन मोर्चा आहे तो चालूच ठेवायचा आहे. भले या बातम्या आल्या तरी पॉझिटिव्ह घेऊनच आपण हे आंदोलन चालू ठेवायचं आहे की आपल्याला बजेटपर्यंत आपलं आंदोलन हे सुरूच ठेवायचं आहे. त्यावरती बऱ्याच EPS 95 पेन्शनधारकांनी त्यांना असंही सुचवलं होतं की आपण दिल्लीमध्ये आंदोलन घेऊया. इथं तिथं छोटं आंदोलन करण्यापेक्षा आपण दिल्लीमध्ये आंदोलन घेऊया. त्यांनी त्यावेळी एकच रिक्वेस्ट झूम मीटिंगमधून केलेली आहे की देशाचं जे इन्व्हायरमेंट आहे किंवा बाकी सर्व भौगोलिक स्थिती पाहता आपल्याला आंदोलन घेण्यासाठी सर्व गोष्टी पाहणे गरजेचं आहे आणि मगच आंदोलन घेणे गरजेचं आहे. असं अचानक आंदोलन घेता येत नसतं, कारण कोणतंही आंदोलन घ्यायचं म्हटलं तर त्यांना 2 परमिशन काढाव्या लागतात आणि मगच आंदोलन घ्यावं लागतं. या अगोदर त्यांनी तेच केलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्याचा अभ्यास जास्त आहे. त्यामुळे बाकीचे जे म्हणतात की आंदोलन आपण दिल्लीमध्ये घेऊया त्यांना सुद्धा विचार करायला माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी हेही सुचवायला सांगितलेलं आहे की आपण आंदोलन कधी घ्यायचं यावरती आपण विचार करूयात. सर्वांनी आपापली मतं नोंदवणं गरजेचं आहे आणि यावरती आपण विचार करणं गरजेचं आहे आणि बजेटच्या अगोदर एक आंदोलन होणं गरजेचं आहे. आपण आंदोलन घेणारच आहोत, परंतु नेमकं कधी घ्यायचं हे मात्र अजूनही फिक्स झालेलं नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपलं मत नोंदवणं हे तितकंच गरजेचं आहे. आता माननीय कमांडर अशोक राऊत यांनी एक कार्यक्रम पत्रिका मागच्या लास्ट 2 वीकमध्ये काढली होती. तुम्ही बघितलं असेल. 13 तारखेपासून 27 तारखेपर्यंत आपल्याला काही ठिकाणी सभा तर काही ठिकाणी मोर्चे न्यायचे आहेत, तर काही ठिकाणी आंदोलन करायचे आहे आणि ते आंदोलन कशासाठी किंवा मोर्चे सभा कशासाठी करायचे आहेत, जी आपली मागणी आहे ती आपली मागणी प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हे आंदोलन करायचे आहे. हे कार्यक्रम पत्रिकेतून सांगितलं होतं किंवा ऑडिओ व्हिडिओ किंवा न्यूजपेपरच्या काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपला आवाज प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, वित्तमंत्र्यांजवळ पोहोचवायचा आहे, जेणेकरून बजेटमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रिप्लाय येऊ शकतो. अशी कार्यक्रम पत्रिका सुद्धा त्यांनी मागच्या वीकमध्ये काढली होती. त्यावेळी आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ पोस्ट केला आहे. पाहिला नसेल तर तो पाहू शकता. परंतु आजच्या व्हिडिओमधून एवढंच महत्त्वाचं सांगायचं होतं की कमांडर अशोक राऊत यांनी परवा झूम मीटिंग घेतली. त्या झूम मीटिंगमध्ये नेमकं काय बोलले हे आता आपण पाहिलेलं आहे. तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता, कारण EPS 95 पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आपला चॅनल आहे. बरेच व्ह्यूअर EPS 95 पेन्शनधारक आहेत. त्यामुळे तुमचं खरं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर नोंदवू शकता. आंदोलन करायचं कधी करायचं हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर नोंदवू शकता. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.